महान, अधृतः, स्वधृतः, स्वास्यः, प्राग्वंशः. 841 महान. शब्दादी गुणरहितत्वात म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या गुणांपासून गुण त्याच्यात नसतात. निरतिशय सूक्ष्मत्वात अतिशय जो सूक्ष्म असतो. नित्यशुद्ध असतो. सर्वगतत्वादिनां पवित्र, अनादी, अनंत, सर्वव्यापक, अनंत, शाश्वत असा जो असतो. च प्रतिबंधकम धर्मजातम तर्कतः म्हणून वादानी सुद्धा अपि यत् वक्तुं न शक्यम अतः एव महान म्हणजे वादामध्ये सुद्धा किंवा तर्क करताना सुद्धा ह्याचे गुणधर्म काही अडथळे आणणारे आहेत असं म्हणता येत नाही. असा जो तो महान, फार मोठा, गौरवशाली, पराक्रमी, पंचमहाभूत किंवा स्थान किंवा काळ यांनी तो कधीही बांधला जात नाही, पण प्रत्येक गोष्टीत तो अस्तित्वात असतो. तो महान. ओम महते नमः. 842 अधृतः. पृथिव्यादीनां म्हणजे पृथ्वीला, धारकाणां धारण, आधार, अपि धारकत्वात देतो असा असूनही न केनचित ह्रियते इति म्हणजे त्याला कोणाचाही आधार लागत नाही किंवा त्याला कोणाचाही आधार नाही असा. किंवा अधृता म्हणजे कोणीही ज्याला समर्थन धारण केलं नाही असा, पण हा सगळ्यांना समर्थन देऊन धारण करतो. उदाहरणार्थ जसं दागिन्यांमध्ये सोनं, वस्त्रामध्ये कापूस, त्याचप्रमाणे हाच प्रत्येक गोष्टीचा सृजन पालन करता असतो, ज्याला कोणीही दुसऱ्या कोणाचंही समर्थन आधार नसतो असा अधृतः. ओम अधृताय नमः. 843 स्वधृतः. यदि एवं अयम केन धार्यते इति आशंक्या. असं असल्या म्हणजे आपण बघितलं की अधृतः म्हणजे त्याला कोणताही आधार नाही, तर हा कशाच्या आधारावर असतो असं जेव्हा संशय घेतला जातो तर असं म्हटलं जातं स्वेन एव आत्मना धार्यते. स्वतःचा आधार, स्वतःच्याच अधिष्ठानावर हा उभा असतो असा स्वधृतः. स्वआधीन, स्वयंसमर्थित, जो कायम आपल्या महिम्यामध्ये राहिलेला असतो असा तो स्वधृतः. ओम स्वधृताय नमः. 844 स्वास्यः. शोभनं पद्मोदरतलताम्र अभिरूप अस्य म्हणजे सुंदर कमळाच्या उदरासारखा मधल्या लालसर रंग सारखा प्रसन्न जो करतो तसा. हास्यम म्हणजे चेहरा ज्याचा, तसा जसा कमळाच्या मधला लालसर भाग आपल्याला प्रसन्न करतो तसाच प्रसन्न चेहरा ज्याचा आहे असा तो स्वास्यः. किंवा वेदात्मकः महान शब्दराशीही तस्य मुखात म्हणजे वेदरूपी महान शब्द स्वर ज्याच्या मुखातून निर्गतः बाहेर पडतात. पुरुषार्थ उपदेशार्थम म्हणजे लोकांना पुरुषार्थाचा नियम किंवा त्याचा उपदेश करण्यासाठी. इति अस्य महता भूतस्य असा भूतांमधला जो सर्वोच्च तो स्वास्यः. दीप्तिमान चेहरा असणारा किंवा चांगलं वदन असणारा, वेदांना त्यांची सुंदरता, आकर्षकता हाच देतो आणि त्यामुळेच वेद सुंदर, मंत्रमुग्ध करणारे आणि ज्ञानी माणसांना आकर्षित आणि उपदेश करणारे असतात असा जो तो स्वास्यः. ओम स्वास्याय नमः. 845 प्राग्वंशः. अन्यस्य वंशिनः वंशाः पाश्चात्याः म्हणजे इतर जे परंपरागत पुढे पिढ्या येत जातात त्यांना वंशज असं म्हणतात. अस्य वंश प्रपंचः पण ब्रह्मांड स्वरूपातील ह्याच्या प्रपंचामधला प्राक एव न पाश्चात हा पहिलाच आहे, खूप आधीचा आहे. हा कसलाही कोणाचाही वंशज नाही
तर हाच मुख्य मूळ रूपातला आहे असा जो सर्वात प्राचीन असलेला असा तो प्राग्वंश, प्राचीन वंश असलेला, कारण हाच ब्रह्मांडाचं काळाचं मूळ कारण आहे म्हणून सर्वात प्राचीन आहे. आरक्षित निवासस्थान असाही ह्याचा अर्थ, की जिथे आमंत्रित पाहुणे विश्राम करू, आमंत्रित लोक हे विश्राम करू शकतात. आता प्राग्वंश घरापुढील अंगणातील घराला प्राग्वंश असं म्हटलं जातं आणि कारण तिथे यज्ञयाग करण्यासाठी ही जागा खूप पवित्र मानली जातात. असाच पवित्र जो परमेश्वर जो आहे म्हणूनही त्याला प्राग्वंश असं म्हटलं जातं. ओम प्राग्वंशाय नमः.